नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा डेली ॲनालिसिस करत आहोत. तर चला जाऊया आपल्या चार्टकडं. चार्टवर काय घडलं होतं आणि आपण काय ठरवलं होतं, त्याच्याप्रमाणे काही गोष्टी घडल्यात का? आणि घडल्या असतील तर आपल्याला कुठं ट्रेड भेटली आहे का? तर चला पाहूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर निफ्टीमध्ये आपण मंगळवारी मार्केट क्लोज होताना ही चर्चा केली होती. जर ह्या हायच्या वरती जर मार्केट निघत असेल तर आपल्याला मार्केट हे गॅप फिल करताना दिसू शकतं. पण मार्केटने काय केला, कधी हा हाय मोडलेलाच नाही आणि गेल्या 3 सेशन पासून मार्केट कंटिन्युअसली साइडवेज फॉर्म मध्ये. आज काय झालं, मार्केटनी वरती जायचा प्रयत्न करत आहे, गॅप अप ओपनिंग झाली आणि ॲट द एंड परत खाली येत आहे. इथं पण सेम पॅटर्न फॉलो झाला. मार्केटनी फ्लॅट ओपनिंग होऊन खाली जायचा प्रयत्न केला, पण परत एकदा वरच्या साईडला निघून गेलं आणि इथला रेजिस्टन्स पकडून मार्केट परत एकदा खाली आलं. आज फर्स्ट हाफ मध्ये जो कुणी इथं निगेटिव्ह ब्रेकआउट पाहून जर कुणी ट्रेड केला असेल तर त्याला इथं ट्रेड भेटली असेल, हॉल्ट कॅन्डल भेटली. त्याच्यानंतर ह्या हॉल्ट कॅन्डलचा लो मोडला आणि त्यांनी जर टार्गेट कालच्या लोचं जर ठेवलं असतं तर त्याला फर्स्ट हाफमध्ये ट्रेड भेटून गेली. आणि आज दिवसभर जे कॉल पुट खेळले असतील त्यांनी 100% ॲट द एंड लॉस बुक केला असणार आहे. तर आपण मागच्या आठवड्यातलं जे ॲनालिसिस केलं की ह्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर एक शब्द मी स्पष्ट बोललो होतो, हा आठवडा ऑप्शन बायरचा नाही. मार्केट व्होलाटाईल होऊ शकतं, वरती जाऊ शकतं, खाली येऊ शकतं आणि परत मिडलला कुठतरी येऊन क्लोज होऊ शकतं. तर ही चर्चा आपण मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये केली होती आणि उद्याही आपण एक मार्केट संपल्यानंतर एक डेली ॲनालिसिस झाल्यानंतर शनिवारी तुमच्यासाठी विकली ॲनालिसिस घेऊन येणार आहे. तर चला पाहूया आता उद्या जर मार्केट काय करू शकतं आणि आपल्याला कोणत्या साईडला ट्रेड भेटू शकतं. तर निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मार्केट एक नॅरो रेंजमध्ये आलेलं आहे. मार्केट आयदर अपसाईड और नॉर डाऊन साईड दोन्हीपैकी एकीकडं ब्रेकआउट देण्यासाठी तयार झालेला आहे. कदाचित उद्या जर मार्केट ह्या हायच्या वरती जर निघालं आणि जर स्टेबल झालं तर हा गॅप राहिलेला अजूनही आपल्यासाठी टार्गेट राहू शकतो. आणि जर मार्केट खालच्या बाजूला आलं तर आपण इंटरेस्टेड नाहीये. कारण का लास्ट टाइम मी जसं बोललो होतो, हे जे काही लास्ट टाइम पासून मार्केट वरती आलेलं आहे, ह्या लेवल ॲज अ सपोर्ट काम करू शकतात. म्हणजे जर इथं खाली आलं तर परत वरती येईल आणि जर याच्यावरती जर निघायचा प्रयत्न केला तर इथं एक मेजर रेजिस्टन्स गॅप पेंडिंग आहे. आपण हाही एक रेजिस्टन्स झोन समजू शकतो. यालाही आपण एक ॲज अ रेजिस्टन्स मार्क करू शकतो. कारण लास्ट टाइम ह्या लेवलपासून पण एक चांगली सेलिंग आपल्याला पाहायला भेटली. त्यामुळं इथंही आपल्याला वरती जाताना एक मार्केट रेजिस्टन्स फेस करू शकतं. तर त्याच्यामुळं हा जो काही आठवडा आहे आपल्यासाठी नो ट्रेडिंग हे मी बोललो होतो आणि त्याचप्रमाणे ह्या आठवड्यात मार्केटने रेस्ट घेतलेली. मार्केट रेस्ट घेत आहे तर आपणही ऑप्शन ॲज अ ऑप्शन बायर रेस्ट घेतली पाहिजे, जेणेकरून आपण जो काही लास्ट वीकमध्ये प्रॉफिट जे जनरेट केलेला आहे तो जनरेट केलेला प्रॉफिट आपल्या हातात राहावा. नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटल तेव्हा आपण त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायसाठी आपलं कॅपिटल सिक्युअर ठेवलं पाहिजे. जर आज तुम्ही तुमचं कॅपिटल सिक्युअर ठेवलं असेल आणि त्याच्यात यशस्वी झाला असेल तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कुणीच नाही रोखू शकत. फक्त आणि फक्त एकच गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे. ती गोष्ट म्हणजे तुमचे मार्केटमध्ये जे पैसे तुम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत ते सेफ राहणं किंवा कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन त्याप्रमाणे
त्या पैशाला मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे. कारण कॅपिटल मार्केट तुम्हाला ज्या पद्धतीने पैसा देऊ शकतं त्या पै त्या पै त्या पै ज्या पद्धतीने पैसा देऊ शकतं त्याच्या दुप्पट स्पीडने तुमचा पैसा घेऊही शकतं. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टीला जाणणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कधी ट्रेड केली पाहिजे आणि कधी ट्रेड नाही केली पाहिजे. तर आपला हा आठवडा अशा पद्धतीने उद्या एक साइडवेज फॉर्ममध्ये संपणार आहे आणि 3 दिवस आपण हॉल्ट केलेला आहे. तर माझं म्हणणं अजून एक होतं की अजून एक दिवस जर आपण मार्केटला फक्त वेट अँड वॉच जर केलं तर आपल्यासाठी नेक्स्ट अपॉर्च्युनिटी कुठं जनरेट होऊ शकते हे आपल्याला मार्केट स्वतः सांगेल. आणि जेव्हा मार्केट स्वतः सांगेल तेव्हा आपण त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा नक्की घेतला पाहिजे. तर निफ्टीमध्ये पाहून कोणत्याही साईडला ट्रेड नाही. ह्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला ट्रेड भेटणार नाही. तुम्ही पाहिलं असेल इथे एक स्पाइक दिला म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा जणांना कळून चुकलं होतं जे मोठे मोठे FIs DIs आहे की ही रिव्हर्सल पाहून मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी कॉल बाय करून ठेवले. एक जो स्पाइक दिला खालपर्यंत तर हा स्पाइक मध्ये सगळे SL मार्केट घेऊन गेला आणि ज्यांनी कॉल बाय केले असतील ॲट द एंड तो झिरो केला. कारण त्याच्यात याच्यानंतर फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू शिल्लक होती आणि ज्यांनी वरच्या साईडला पुट बाय केले असतील त्यांना इथं प्रॉफिट दिसला असेल आणि ह्या ठिकाणी एक जो स्पाइक दिला त्यांना लॉसही दिसला असेल पुटमध्ये. पण ज्यांनी इथं परत पुट घेतले असतील ते पुटही झिरो झाले, कॉलही झिरो झाले. ॲट द एंड मार्केटमध्ये कुठंच पैसा बनला नाही. जे ऑप्शन सेलिंग ज्यांनी केला असेल त्यांनी त्यांच्या लिव्हरेज प्रमाणे इथं पैसे कमवले असतील. तर चला आता पाहूया बँक निफ्टी काय म्हणते. बँक निफ्टीकडे पाहता तर तुम्हाला इथं एक ब्रेकआउट झालेलं दिसत असेल. ज्यांनी ब्रेकआउट झाला म्हणून इथं कॉल घेतला असेल तर बँक निफ्टीनी हा गॅप कव्हर करायचा प्रयत्न केला. पण निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर असल्यामुळं हा गॅप काही फिल होऊ शकला नाही. प्रिव्हियस हायच्या वरती मार्केटनी कॅन्डल क्लोजच नाही दिली. कारण ह्या हायच्या वरती जर बँक निफ्टी निघली असती तर आपल्याला ॲटलिस्ट हा जो गॅप बनलेला आहे ह्या गॅप लेवलपर्यंत येताना मार्केट दिसलं असतं. आज मार्केटमध्ये पूर्णपणे एक ट्रॅप सिनारिओ होता. ट्रॅप कसा होता की मार्केटनी गॅप अप होऊन वरती जायचा प्रयत्न केला पण प्रिव्हियस बँक निफ्टीमध्ये ॲटलिस्ट प्रिव्हियस हाय ब्रेक होऊन मार्केटनी क्लोजिंग दिली. इथं बरेचसे लोकांनी विचार केला असेल की आज मार्केट हा जो पेंडिंग गॅप आहे हा गॅप ॲटलिस्ट फिल करू शकतो. पण बँक निफ्टीमध्ये ॲज अ सच अ लेवल इथं कोणतीही नसल्यामुळं इथं कोणाला ट्रेड सेलिंगची ट्रेड भेटली नसेल पण बाईंगची ट्रेड 100% भेटली. पण याच्यात तुमचा कॅल्क्युलेटर रिस्क मॅच नसेल झाली. मार्केटनी शार्प डाऊनफॉल दिला आणि ॲज इट इज कालच्या क्लोजिंगपेक्षा थोडीशी खाली क्लोजिंग दिलेली. तर याच्यावरून असं लक्षात येतं की मार्केट आता तुम्हाला ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय. जे मागच्या आठवड्यामध्ये प्रॉफिटेबल झाले होते त्यांनी प्रॉफिट केला होता. कदाचित त्यांनी ह्या आठवड्यामध्ये तो प्रॉफिट गमावून लॉस सुद्धा केला असेल. तर आपल्याला सध्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कुठेही लेबल नाहीये. आपण ना बाईंगचं प्लॅनिंग करू शकतो उद्यासाठी ना सेलिंगचं प्लॅनिंग करू शकतो. त्यामुळं आपल्याला अजून एक दिवस वेट अँड वॉच हीच कंडिशन कंटिन्यू ठेवून सुट्टी घ्यावं लागेल मार्केटपासून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक द्या. धन्यवाद.